श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. स्वतःला लपविण्याचा एकच मार्ग म्हणजेच दुसऱ्यांवर टीका करणं. ज्याप्रमाणे आपण स्वतःच्या कमतरता आणि चुकांवर लक्ष न देता दुसऱ्यांवर टीका करणं म्हणजेच स्वतःला त्यातून वाचवण्याचा एक मार्ग शोधत असतो. आपण स्वतःला का लपवित असतो याचं उत्तम उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर आपण कोणाशी तरी खोटं बोललेलो आहोत. ज्याप्रमाणे समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवत असते त्या समोरच्या व्यक्तीचा आपण विश्वासघात केलेला आहे. समोरच्या व्यक्तीने दिलेला जो वेळ असेल त्या वेळेला आपण पोहोचलो नाही म्हणून आपण लपत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे समोरची व्यक्ती बघा आपल्याला पैसे दिले होते तेच पैसे पुन्हा देण्यासाठी आपल्याला वेळ दिला होता परंतु त्या वेळेला आपण हजर राहिलो नाही. अनेक प्रकारची कारणं दिली म्हणजे स्वतःला आपण लपवलं परंतु दुसऱ्यांवर टीका करत राहिलो. आपण आपल्या स्वतःच्या कमतरता जाणून घेतल्या पाहिजे आणि चुकांवर लक्ष न देता दुसऱ्यांवर टीका करणं म्हणजे दुसऱ्यांपासून बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो जर आपण चुकांवर लक्ष दिलंच नाही तर साहजिकच आपण दुसऱ्यांवर टीका करत असतो. दुसऱ्यांवर टीका का करत असतो? आपण आपल्याला कधी चुकीचं ठरवत नाही म्हणून ना. चार चौकात आपला अपमान होऊ नये म्हणून आपल्याला माहीत असतं की आपण खोटं बोललेलो आहोत. आपल्याला माहीत असतं की आपण चुकीचं वागलेलो आहोत परंतु आपण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. नंतर आपल्याला कळतं की आपल्याकडून चूक झाली. आता स्वतःला लपवणं याचा अर्थ म्हणजे काय? आपण आपल्या चुका आणि कमतरता स्वीकारण्यास तयार होत नाही. तयार झालो पाहिजे ना. आपल्याकडून होणारी चूक ती चूक आपण स्वतःहून सुधारली पाहिजे. जर कुठे आपण कमी पडत असू तर नक्कीच त्यामध्ये भर घातली पाहिजे, जास्त लक्ष दिलं पाहिजे. परंतु आपण दुसऱ्यांवर टीका करत असतो. दुसऱ्यांवर टीका करणं म्हणजे आपण जिंकलो का? नाही. आपण दुसऱ्यांच्या चुकांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे ज्यामुळे आपण स्वतःच्या चुकांमधून वाचू शकतो. बघा एखादी व्यक्ती प्रत्यक्षपणे बरोबर वागत आहे आणि जर आपण त्या व्यक्तीवर टीका करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी आपण चुकीचं वागलेलो आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा माहीत असतं की मी चुकीचं काम केलेलं नाही परंतु आपण आपल्या चुका लपवण्यासाठी आपण त्या व्यक्तीवर काय केले? आरोप केले. दुसऱ्यांवर आपण टीका केली परंतु आपण स्वतःच्या चुकांमधून शोधलं गेलं पाहिजे. ही आपल्याकडून का चूक झाली याचं उत्तर जर आपण शोधत राहिलो तर नक्कीच जीवनात आपण यशस्वी होऊ. एकच मार्ग की स्वतःला लपवण्यासाठी टीका करणं हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. आता स्वतःला लपवायचं. पावसाळ्याचे दिवस आहेत. समोरची व्यक्ती बघा आपण त्या व्यक्तीकडून काहीतरी घेतलेलं आहे त्या व्यक्तीला परत द्यायचं आहे परंतु समोरून ती व्यक्ती येत आहे आणि भर पावसामध्ये आपण छत्री घेऊन चाललेलो आहोत. तर आपला चेहरा न दिसावा म्हणून आपण काय करतो? छत्री बघा त्याचबरोबर आपल्या छत्रीने आपलं तोंड लपला पाहिजे याच दृष्टीने आपण चालत असतो.
कारण स्वतःला आपण लपवत आहे, कारण आपण चुकलेलो आहोत. जेव्हा आपल्याकडून चूक होते तेव्हा आपला स्वतःचा चेहरा लपवत असतो, आणि जेव्हा आपल्याकडून चूक होत नाही तेव्हा आपण राजासारखा चालत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहु मानिती लोक तेने तुम्हाला. परंतु टीका करण्यावर आपण जोर दिला म्हणजेच ती व्यक्ती हारली का नाही आणि आपण जिंकलो का नाही. टीका करणं योग्य नाही आहे, परंतु टीका करणं हे अनेकदा नकारात्मक असू शकतं. परंतु अनेक वेळा त्या व्यक्तीसोबत असणारे संबंध खराब होऊ शकतात, बिघडू शकतात. अहो, त्या व्यक्तीने प्रत्यक्षात आपल्या संकटकाळी सुद्धा मदत केली. जेव्हा आपल्याला गरज होती त्या गरजेवेळी ती व्यक्ती हजर राहिली. परंतु तीच व्यक्ती बघा प्रत्यक्षात अडचणीत आली तेव्हा त्या व्यक्तीने आपल्याकडे हात पसरला तेव्हा आपण स्वतःहून प्रत्यक्षात तोंड लपवलं. त्याचे पैसे होते, परंतु आपण त्याला परत देऊ शकलो नाही. अनेक प्रकारची कारणं दिली, टीका केल्या, परंतु समोरची व्यक्ती काहीच बोलली. संबंध खराब झाले ना. त्याने कुठलीही वस्तू जर दिली असेल पुन्हा ती वस्तू देणं आहेच, परंतु न देता आपण जर फक्त त्यांच्यावर आरोप करत राहिलो, टीका करत राहिलो, तर ती वस्तू पुन्हा देतील का हो? नाही. आपण समजून जायचं, माणुसकी आपल्यामध्ये असली पाहिजे. ज्याप्रमाणे आपण स्वतःला लपवत असतो, म्हणजेच काय, आपला देह ज्याप्रमाणे खोटं बोलत आहे त्याप्रमाणे समजून जायचं. आपण आपल्या नातेवाईकांसमोर आपण पुढे जात नाही, कारण का, त्यांच्यासमोर ते कुठले प्रश्न विचारतील, काय विचारतील, म्हणजेच आपण त्यांच्यासमोर जायला घाबरत असतो, लपत असतो. आपण तर काहीच केलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपण त्यांच्यासमोर जायला घाबरत असतो. परंतु आपण बघा आपले जुने मित्र असतात किंवा काही असे बोटा एवढे आपले नातेवाईक असतात, त्यांच्यासमोर आपण दुसऱ्यांवर टीका करणं साहजिकच. कारण का, आपल्याला संगत असते. चांगली संगत असणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्यांवर टीका करणं खूप सोपं असतं. चार चौघांमध्ये आपण इतरांची तुलना, बघा, इतरांना बोलणं हे चुकीचं आहे ना. कारण आपण समजून घेतलं पाहिजे, आपण कोणासमोर जात नाही, आणि जरी गेलो तरी आपण तोंड लपवून जात असतो. परंतु आपण एखाद्या कोपऱ्यामध्ये बघा 2-3 जण असतात आपल्यासोबत, त्यांच्याशीच फक्त आपण बोलत असतो आणि दुसऱ्यांवर टीका करत बसत असतो. दुसऱ्यांवर टीका करणं म्हणजे आपलं आयुष्य वाढेल का हो? आयुष्यात आपण शिखर गाठलं का? नाही आहे. काहीच कमावलं नाही आहे. उलट आपण शिकलं पाहिजे की आपण जिथे जिथे चुकलेलो आहोत ना, ती चूक आपल्याकडून पुन्हा होता कामा नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःच्या ज्या कमतरता आहेत ना, त्या भरून काढल्या पाहिजेत. जिथे जिथे उणीव आहेत, जाणीव आहेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे स्वतःला लपवणं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांवर टीका करणं, हा एकच पर्याय आहे, हा एकच मार्ग आहे जिथे आपल्याला स्वतःहून बदलण्याचा आपला निश्चय असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला,
जो स्वयेची कष्ट ते गेला तोची भला. म्हणून स्वतःला लपविण्याचा एकच मार्ग ते म्हणजे दुसऱ्यांवर टीका करणं. जय जय रघुवीर समर्थ.